पार्थ पवार पण काय आता पूर्ण लक्ष घातलंय त्यांनी पण. दिल्लीत जात आहेत, दिल्लीत बसतायत, दिल्लीत त्यांचेही संपर्क आहेत. आणि मधल्या काळात विधानसभेमध्ये सुद्धा आमदार शेळकेंनी केलेले आरोप सगळं आता एक 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 सगळं बाहेर यायला लागल्यानंतर सुनेत्राताईंनी मात्र याच्यावर अगदी कार्यक्षमतेने निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. रोहित पवारांचं जेवढ्याच तेवढं ठेवलेलं आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस एवढे कार्यक्षम झालेले आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी ते तपास लागलीच व्हावा. आणि तो अपघात कसा आहे, आता बऱ्यापैकी 80% तो अपघातच आहे, तो घातपात नाही, हे बऱ्यापैकी सिद्ध झाल्याच्या बातम्या आता आहेत. आणि तो अहवाल एकदा प्राप्त झाला की शासनच या तपास यंत्रणा जाहीर करतील ना, पुराव्यासहित जाहीर करतील. त्यावेळेला रोहित पवार यांना गप्प बसावं लागेल. आणि हे सगळं सुनेत्राताईंना कळाल्यामुळं आता रोहित पवार यांना आपला जो पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार इकडेच लक्ष देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण ह्यांच्यात फाटाफूट होईल, ओबीसी मराठावाद लागेल आणि आमदार काही आपल्याला मिळतील वगैरे अशी काही अवस्था आता सध्या तर दिसत नाही आहे.